पडेल दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची कार्यक्रमाची शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते। आणि कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश काय आहे? आपण महिला दिन म्हणतो, महिलांचा सन्मान म्हणतो, पण बऱ्याच जणांना महिला दिन म्हणजे काय, महिलांचा सन्मान का करावा, महिलांनी काय केलं आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला या कार्यक्रमातून उलगडत जाणार आहे। कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। नमस्कार। कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान महिलांचा हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि उद्योग या क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्य करतात त्यांचा हा सन्मान महिलांचा हा प्रोग्राम आहे। कलावंत विचार मंच गेल्या 12 वर्षापासून कलावंतांसाठी, महिलांसाठी, विशेष करून कलावंतांसाठी कार्य करते। कार्य करत असताना कलावंतांच्या ज्या काही वेदना आहेत, ज्या तळागाळातील कलावंत आहेत, त्यावरती आम्ही काम करतो आणि त्यासाठीच ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। येतात ते गर्दीतले नसतात, तर ते गर्दीतले असतात। म्हणजे गर्दीतला माणूस हा नेहमी आपला सन्मान घेऊन किंवा आमच्याकडून काम घेऊन तो निघून जात असतो, पण गर्दीतला माणूस हा आमच्याशी कनेक्ट असतो, कंटिन्यू कनेक्ट असतो। त्यामुळे त्याचा मला फार आनंद आहे। कार्यक्रमाला तसा उशीर झालेला आहे, तर मी सर्वात प्रथम कलावंत विचार मंच या संस्थेचे विशेष आभार मानतो, तर त्या संस्थेने मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि व्यासपीठावरती ज्या मॅडम आहेत त्यांचंही मी स्वागत करतो। आणि आपण एवढं लांबून ज्या अपेक्षेने आणि मी बोलवल्यामुळे तुम्ही आलात, त्यामुळे तुमच्या सर्वांचं नाशिक नगरीत म्हणजे सांस्कृतिक नगरीमध्ये स्वागत आहे। आणि मला बोलण्याची संधी कलावंत विचार मंचने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो। थांबतो। धन्यवाद। व्यासपीठावरील मान्यवर महिला म्हटलं म्हणजे साक्षात सरस्वतीच, आणि त्यांच्यामध्ये सरस्वतीच नांदत असते। आणि बरेच कवी लोक महिलांच्या बाबतीत म्हणताना आपण आई, आत्या, मावशी, काकू, बहीण अशा सजीव रूपातील महिलांना पाहतो, पण कवींना कुठे कुठे महिला दिसतात? तर कवींकडे पाहिल्यानंतर बालकवी सहजतेने म्हणतात, लाज लाजली ती फुलराणी, म्हणजे फुलराणी आणि ती आहे, आणि लाजणं हे महिलेचा दागिना आहे, म्हणून लाजणारी ती फुलराणी म्हणजे फुलराणी महिला आहे। तर आमचे गदिमा आम्हाला सहज सांगतात, नदी सागराला मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागराला मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीचं माहेर। काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेरास जाते म्हणून तर जग चाले। म्हणजे नदीला सासर आणि माहेर आहे, म्हणजे ती नदी सुद्धा स्त्री आहे। बघा, कवी जिथे ना पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी, हे इथे दिसून येतं की त्यांना तिथेही महिला दिसते। आणि मी तर म्हणेल तुळससुद्धा महिला आहे, आणि तुळस ऑक्सिजन पोचवते, म्हणून महिला ही जीवनाचा ऑक्सिजन देत असते।
जीवनात ऑक्सिजन देण्याचं काम महिला करते. म्हणून स्त्री ही महत्त्वाची. आणि त्या अशा ज्ञानसंपन्न जर महिला आपल्याला मिळाल्या तर त्यांचा सत्कार करणं हे आपलं काम असतं. म्हणून आता आपण सर्वात प्रथम आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करूया. मी सर्वात प्रथम ॲडव्होकेट सुवर्णा शेपाळ यांचा सत्कार करण्यासाठी सुनील मोंडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सरकारी वकील आहेत आणि शिवाय बेटी बचाव ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे. आणि म्हणूनच आज आम्ही खास त्यांना बोलवले आहे की मुलींना वाचवणं हेच महिला दिनात सर्वात महत्त्वाचं काम आहे. म्हणूनच आज आपण आणि तुमचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ॲडव्होकेट सुवर्णा शेपाळ. यानंतर पुढचा सत्कार करण्यासाठी आपल्या गायिका अभिनेत्री प्रांजली बिरारी नेवासकर यांचा सत्कार करण्यासाठी मी सुनील मोंडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. प्रांजली बिरारी नेवासकर या अतिशय प्रसिद्ध मॉडेल आहेत, गायिका आहेत आणि अभिनेत्री आहेत. त्यांच्या सौंदर्याबद्दल तर आपण सगळ्या दिसतातच आहे आपल्याला. अशा सौंदर्यवान म्हणजे स्त्री ही कोणत्या कोणत्या रूपात तर सौंदर्यवानही स्त्री असते. स्त्री सावित्री असते, स्त्री रमा असते, स्त्री जिजा असते, प्रत्येक ह्याच्यात स्त्री असते. म्हणून अशी स्त्री आज आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे. या स्त्रीचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कार्यक्रमाची ही जर रेषा पुढे नेताना कार्यक्रम किती सुंदर करता येईल आणि कार्यक्रम कसा सुंदर होतो. कार्यक्रम सुंदर करायचाच नसतो. कार्यक्रम सुंदर कधी होतो, सर्व तुमच्यासारखे सुंदर लोक जमले की कार्यक्रम आपोआप सुंदर होतो. म्हणून गर्दीपेक्षा दर्दी आले की कार्यक्रम छान होतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व दर्दी आलेले आहे. कारण ज्यांचा सन्मान आहे त्या सगळ्याजणी माझ्या भगिनी आहेत आणि त्या भगिनी एकेका उंचीवर पोचलेल्या आहेत. कसं असतं की एक शिडी असते आणि डायरेक्ट कळसाला हात कोणीच पोचू शकत नाही. पहिली शिडी चढतच वर जायचं असतं. पण त्या शिडीने चढताना त्या शिडीतून पुन्हा खाली येण्याची सुद्धा एक भीती असते. आणि जेव्हा पण खाली पाय पडत असतो ना तेव्हा तोच पाय कसा वर नेता येईल यासाठी जे प्रयत्न जे कष्ट करावे लागतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. आणि ते सर्व इथल्या महिलांनी केलेले आहे आणि त्यातूनच त्या पुढे गेलेल्या आहेत. हीच उंची वाढत वाढत आपण पुढे गेलेलो आहोत. आणि आज आपला सन्मान होतोय कारण आपण खडतर जीवन जगताना पुढे गेलेलो आहोत. समान मानव माना स्त्रीस तिची अस्मिता खुरू नका, दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. खरंच स्त्री आहे तिला स्त्री म्हणून वागवा. हे आपल्याला कविवर्य कुसुमाग्रजांनी खूप सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा स्त्रियांना काय काय अनुभव आले हे आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की त्या ॲडव्होकेट आहेत आणि बेटी बचावसाठी त्या मोठं काम करत आहेत. तर अशा सुवर्णा शेपाळ यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मंडळी, माझ्या मैत्रिणी आणि दादा, नमस्कार. माझा परिचय करून देताना सिंदरकर मॅडमने सांगितलं की मी व्यवसायाने वकील आहे पण बेटी बचाव यासाठी मी काम करते. शासनाकडे बेटी बचाव बेटी पढाओ ही जी योजना आहे ती योजना फक्त योजना न राहता मुली वाचल्या पाहिजेत यासाठी तळमळीने काम करणारे जे महाराष्ट्रभरातले लोक आहेत त्यांना स्त्री ॲडव्होकेटला नियुक्ती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी लेडीज जे वकील आहे ॲडव्होकेट आहे त्यांची नेमणूक झालेली आहे महाराष्ट्रभरामध्ये. आणि त्या आपापल्या परीने मुली वाचवण्यासाठी TCPND कायद्याच्या मदतीने परिणामकारक अंमलबजावणी करून प्रयत्न करतात. आज हा जो सोहळा आहे तो कालचा जो 8 मार्च आपला जागतिक महिला दिन होता त्याच्या औचित्य साधून आज आपण करतो आहोत. सगळ्यांना दर्दी मंडळी आहेत त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की ज्या ठिकाणी स्त्रीचं पूजन होतं तिथे देवदेवता वास करतात. आपल्या संस्कृतमध्ये श्लोक आहे. देवदेवता वास करतात म्हणजे काय की पॉझिटिव्ह एनर्जी तिथे वास करते. कारण स्त्रियांचा आदर सन्मान करणे. आज आपल्याला व्यासपीठावरती बोलवून एकेका व्यक्तीला आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय काम केलं असेल ते त्याच्यासाठी गौरवलं जाणार आहे. ते करण्यासाठी जी काही संघर्ष केला आहे, जी काही धडपड केली आहे आणि मग व्यासपीठावरती येण्याचा जो प्रवास आहे
तो त्या व्यक्तीला पायऱ्या चढत असताना कळत असतो की आपण किती संघर्षातून गेलोय आणि आज मला तो सन्मान होतोय. खरंच स्त्रियांना आपलं घरचं सगळं सांभाळून समाजासाठी बरंच काही करायचा प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांना साथ असते ते आपल्या घरातल्या पुरुषांची किंवा समाजातल्या पुरुषांची, की ते करण्यासाठी त्यांचं सहकार्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आपण कितीही म्हटलो ना की स्त्रिया पुढे गेल्या, प्रगती झाली आहे, आपल्याला त्यांच्या पुढे काही जायचं नाही. आपल्याला त्यांच्या बरोबरीने त्यांना बरोबर घेऊनच काम करायचं आहे आणि मगच जायचं आहे पुढे, प्रगती करायची आहे. म्हणजे काल व्हॉट्सअपवरती नेहमी एखाद्या महिला दिनाचं आलं की अनेक मेसेज येतात आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज असा होता की अर्धं चित्र जे होतं ते स्वयंपाक म्हणजे किचन ओट्याचं होतं आणि अर्धं चित्र स्टेअरिंगचं होतं, कारचं, फोर व्हीलरचं. म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हणत होतं की स्वयंपाकापासून फोर व्हीलरकडचा स्त्रीचा प्रवास हे त्यांना त्या पिक्चरमधून सांगायचं होतं. खरंच आहे, आज स्त्री चूल मूल खरकट उष्ट भांडी याच्यातनं बाहेर पडली आणि काहीतरी विचार करायला लागली आणि तो विचार योग्य दिशेने असल्यामुळे पुढे होऊन तिची प्रगती होते आणि जे काही आपलं कार्यक्षेत्र आपण निवडलं असेल, म्हणजे मी आता खाली येऊन बसली होती त्यावेळेस या एक ताई आहेत, त्या मुंबईमध्ये काम करतात, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी 16 वर्षाच्या आतले जे 15-16 वर्षाच्या आतले जे मुलं आहेत त्या मुलांसाठी काम करते. किती छोटंसं त्यांनी एक वाक्य मला सांगितलं, पण मोठं काम असणार इथे, कारण की रस्त्यावरचे मुलं असणार, त्याच्यामध्ये काही किशोरवयीन मुली असतील, मुलं असतील आणि किशोरवयीन मुलं तर उद्या पण किशोरवयीन मुलींसाठी त्या काहीतरी काम करतात. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की मी बेटी बचावसाठी काम करते तेव्हा मुलींसाठी काम करणं किती अवघड आहे हे मला नक्की माहिती आहे. त्या ताईंना 2 मिनिटामध्येच आमचं बोलणं झालं, पण त्यांनी मला सांगितलं की आदिवासी भागातल्या पण ज्या काही असतील त्यांच्यासाठी मी काम करते आणि त्या सगळ्यांशी गप्पा मारून बोलत होत्या आणि त्या सांगत होत्या की काय काय काम चाललंय. असे उल्लेखनीय बरेच जण असतील की आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक जण काम करतात. त्या ताईंची भेट झाली म्हणून मला उल्लेख करावासा वाटला की खरंच रस्त्यावरती भीक मागणाऱ्या मुलांसाठी एका आपलं व्यवस्थित घर आहे आणि त्या घरातून बाहेर पडून काहीतरी काम करायचं मोठी गोष्ट आहे. खरंच ती काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो आणि त्या देण्यातून आपला वेळ जो आहे तो आपण त्यासाठी द्यायचा. यासाठी खरंच म्हणजे सॅल्यूट आहे त्यांच्यासाठी. आणि अजून जे कोणी आता कळेल सन्मानार्थी आहेत त्यांच्या कामातून कळेल. या सगळ्या मंचाचा जो प्रयत्न आहे की स्त्रियांना व्यासपीठावरती येऊन सन्मानित करणं आणि त्यांना एक शाबासकी देणं. आपलेच लोक शाबासकी देतात, पाठीवर थाप देतात की हे काय म्हणतात, म्हणजे लढ म्हणतात की आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे, मंच पाठीमागे आहे, संस्था पाठीमागे आहे, प्रोत्साहन देण्याचं काम करतात. हे जेव्हा व्यासपीठावरती सन्मान होतो आपला, घरामध्ये आपल्याला जेव्हा प्रोत्साहन मिळतं आणि असं व्यासपीठावर बोलून जेव्हा प्रोत्साहन मिळतं तेव्हा स्त्रीला ना म्हणजे शक्ती तर भरपूर येते, ऊर्जा ती उज्ज्वलच आहे, ईश्वराने दिलेली ऊर्जा आहे ती आणि ती योग्य ठिकाणी स्त्री वापर करते. जे काही सामाजिक काम असेल तिचं, कला क्षेत्रातलं काही काम असेल, योगदान असेल, ते सगळं ती आपापल्या परीने करतेच नाही. पण मला ज्यासाठी बोलवलं आहे, म्हणजे मी ज्यासाठी नियुक्त आहे शासनाकडे बेटी बचाव या कामासाठी, त्या विषयाकडे मला थोडंसं लक्ष सगळ्यांचंच वेधायचं आहे, कारण महाराष्ट्रभरातनं लोक आले, त्यामुळे हा विषय आपला सगळ्यांपर्यंत गेला असेल, पण अजून मी प्रॅक्टिकली वर्क त्यातलं करते म्हणून मला सांगावंसं वाटतं. बेटी बचाव हा विषय खरं तर खूप संवेदनशील आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचं जे प्रमाण आहे ते कमी होणं ही खूप चिंताजनक बाब आहे. त्या गोष्टीला आम्ही लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणतो. लिंग गुणोत्तर प्रमाण आम्ही म्हणजे आरोग्य विभागामध्ये त्याला एक सूत्र आहे त्याचं, की 1000 मुलं जर जन्माला आले तर मुली किती जन्माला आल्या, आणि मग तो जो डाटा काढला जातो त्याला म्हणतात लिंग गुणोत्तर प्रमाण. ते झपाट्याने मुलींचं प्रमाण कमी होतंय आणि खरोखरी चिंताजनक बाब आहे. म्हणजे तर काही लोक 16 वर्षाच्या खाली मुलींसाठी काम करतायत, परंतु हे जे आहे की प्रमाण जे कमी होतंय त्यामुळे अत्याचार वाढतायत. मी, तुम्ही, आम्ही कुठल्या पण समाज, पंथ, धर्म कुठले पण आपण असू, आपण गप्पा मारताना एक वाक्य असं म्हणतो की हल्ली लग्न करता मुलीच मिळत नाही, म्हणतो ना आपण, साधं गप्पा मारता मारता कोणी पण म्हणतो. पण हे वाक्य आहे ना त्यासाठी आपणच जबाबदार आहोत. कारण आधी एक 20-25 वर्षापूर्वी गर्भामध्ये मुलगी आहे हे तपासून तिचा बेकायदेशीर गर्भपात केला गेला, कारण की ती मुलगी आहे म्हणून, आणि मग हे प्रमाण सगळं व्यस्त होत चाललं आहे. आणि ती मुलगी आहे म्हणून जेव्हा तिचा गर्भपात होतो तो अधिकार कोणालाच नाही आहे. म्हणजे माझा परिचय करून देताना वैजंती त्यांनी सांगितलं की मी ॲडव्होकेट आहे
मी कायद्याचे अभ्यासक आहे, तुम्ही पण त्याचे काही अभ्यासक असाल. माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली आणि राज्यघटनेमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिले. मुलगा मुलगी स्त्री पुरुष कुठल्याही प्रकारचा भेदभाव राज्यघटनेमध्ये केलेला नाही. प्रत्येकाला जन्म घेण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण केवळ मुलगी आहे गर्भामध्ये म्हणून जो अधिकार हिरावला जातो ते खूप चिंताजनक आहे. त्यासाठीच हे सगळे प्रयत्न आपले आहेत की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, हे सगळे प्रयत्न आपण करतो आहोत. जर अजूनही आपण हे समजलं नाही तर खूपच गंभीर विषय पुढे येऊ शकतो. कारण कुठले पण समाजामध्ये बदल होत गेले ते समाज सेवक जे आहेत आपले ते पुढे आले, समाज सुधारक पुढे आले आणि मग त्याचे कायदे बनले, मग त्याच्यावर बंदी आली. जसं सती विरोधी कायदा असेल, हुंड्या संदर्भातला असेल किंवा स्त्रीचं शिक्षण असेल. म्हणजे आज मी इथे उभी आहे तर त्या माऊलीला मी नेहमी धन्यवाद देते, सावित्रीबाई फुलेंना, की त्यांनी पुढे आल्या त्या आणि स्त्री शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं. त्यामुळे आज ॲडव्होकेट म्हणून मी इथे आहे किंवा तुम्ही पण आज स्त्रिया काही शिक्षित होऊन या खुर्चीवरती येऊन व्यासपीठावरून सन्मानित होणार आहात. त्यांचे तर आपल्याला कायम त्यांच्या ऋणामध्ये आपल्याला राहावं लागणार आहे, कारण की त्या पुढे आल्या आणि म्हणून आपण आज केलं. तसंच आपल्या जिजामाता ज्या आहेत की ज्यांनी शिवबाला त्या काळात लढायचं केलं, युद्ध करण्यासाठी दिलं, बळ दिलं आणि आई म्हणून संस्कार केले. त्यामुळे त्या जिजामातेचे पण आपण ऋणात राहिलं पाहिजे आणि आपल्या झाशीच्या राणीचं तर ऋणात राहिलंच पाहिजे. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मेरी झाशी नाही दूंगी. हे जे आपण म्हणतो की मैं मेरी झाशी नाही दूंगी, याला बळ लागतं म्हणण्यासाठी आणि ते बळ माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक स्त्रियांमध्ये आहे. त्यामुळे महिला दिनासाठी मला जे संस्थेने आज बोलवलं त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते आणि बेटी बचाव हा विषय मला सांगण्यासाठी वेळ दिला, संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी देखील मी त्या संस्थेचे आभार मानते. सगळ्या आदिशक्तींना नमस्कार करते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये कुठली ना कुठली तरी रूपं आपल्या आहेत, सहस्र रूपं आहेत त्या खरं तर. म्हणजे एखादा पुरुषाला 4 कामं सांगितली ना तर पटकन ते नाही करणार, माफ करा दादा मंडळी, पण आम्हाला उज्जत शक्ती दिली की आम्ही 4 नाही आम्ही 10 कामं एका वेळेस करू शकतो, डोक्यामध्ये सगळं ठेवू शकतो आणि ही ईश्वराची देणगी आहे आम्हाला. त्यामुळे या उज्जत शक्तीला नमन आहे, आदिशक्तीला नमन आहे. वैजंतीताईंनी म्हटलं की सरस्वती आणि दर्दी लोक जे सगळे आले त्यांना नमन आहे. मला जी संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते. 8 आणि 9 हे 2 दिवस महिला दिनासाठी प्रचंड व्यस्त कार्यक्रम असतात. 2 दिवसामध्ये महिलांचे सत्कार सन्मान करण्यासाठी 2 दिवस खूप उत्साहात असतो. पण मला असं वाटतं की फक्त ते 1-2 दिवस नको, आपल्याला आयुष्यभरासाठी स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारे आपल्या आसपास असले पाहिजे. इव्हन घरात पण आपलं सुरू झालं पाहिजे. जसं की प्रत्येक घरामध्ये स्त्रियांचा आदर झाला पाहिजे. ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर सत्कार केला जातो किंवा तिला सन्मानाने वागवलं जातं ते घर हस्तपूर्ण राहतं. तिथे कुठल्याही प्रकारचे क्लेश निर्माण होत नाही, पॉझिटिव्ह एनर्जीज त्याच्यामध्ये राहते. त्यामुळे मला सगळ्यांना विनंती आहे की 1 दिवस आपण साजरा करूयात नको, हे कायमसाठी स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनीच आग्रही राहिलं पाहिजे. आणि मंचाचे मी धन्यवाद व्यक्त करते, सिंधुदुर्ग मॅडमचं धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा विषय आपल्यापुढे ॲडव्होकेट शेपाळ मॅडम यांनी मांडलेला आहे आणि खरंच बेटी बचाव गरजेचं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आपण सर्वजण इथे आहोत, ह्या पदापर्यंत आहोत, जिथे आपण आहोत त्याचा पहिला नमस्कार त्या मातेलाच आहे. आणि जिजामाता आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत की आणि आपण पाहतोय की जात धर्म सगळं सोडून ह्या महिलांनी काम केलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. जिजामातांनी तर शिवाजी महाराजांना लहानपणी म्हणजे आपण बघा आपल्या मुलाला सांगतो झोप बाबा, हा मोबाईल आहे, झोप, माझं काम होऊ दे, झोप, असं आपण प्रत्येक वेळेस म्हणतो. मी रात्रभर जागली बाबा, थोडा वेळ तू झोप, मला झोप मिळेल, झोप. प्रत्येक आई मुलाला झोपवते. पण जगाच्या पाठीवर एकच आई अशी झाली की जिने मुलाला झोप नाही म्हटलं तर उठ म्हटलंय आणि त्या म्हणजे जिजामाता. आणि त्यांनी शिवबाला म्हटलेलं उठ, तर त्या म्हणाल्या उठ रे उठ शिव बाळा, तो तिकडे अफजल खान, पलीकडे मुलुख मैदान, या इकडे सिद्धी जोहार, हे आले रे आले तुझ माराया, उठ रे उठ शिव बाळा. ही गरज आज आहे की आपल्या मुलाला उठ म्हणून, झोप म्हणायची
आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे, उठ कामाला लाग. कारण काय, देश घडवायचा असेल, राष्ट्र घडवायचं असेल तर उठण्याची गरज आहे. आणि महिला दिनी हे सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण महिलांनी काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी सांगितलं आहे की मी हे सांगण्यामागचा उद्देशच आहे की जे जिजामातांनी आपल्याला शिकवलं आहे, जे सावित्रीबाई फुल्यांनी आपल्याला शिकवलं आहे, ते आता आपल्याला पुढच्या पिढीला शिकवायची गरज आहे. आणि पण मग महिला दिन आपण जो साजरा करतो तो का करतो हे पण आम्हाला कोणाला माहितीच नाही. कारण 8 मार्चलाच का करतोय तर खरं ही मोठी क्रांती झाली होती, रशियात क्रांती झालेली आहे आणि मतदानाचा अधिकार मिळाला महिलांना. एवढ्या मोठ्या याच्यात सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि तिथपासून खरं त्या क्रांतीला सुरुवात झाली. 2-3 गोष्टींसाठी क्रांती घडली आणि त्या सगळ्यांना अधिकार जो मतदानाचा मिळाला तो 8 मार्चला मिळाला. म्हणून खऱ्या अर्थाने 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि मग महिलांचा सन्मान केला जातो. पण 8 मार्च हा रोजचा पाहिजे असं मला वाटतं आणि तो रोजच महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे. आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे. पण मग या महिला पूर्वीपासून कार्यरत आहेत. तर अगदी अनादी काळापासून महिला ही अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशनम ह्या पंचकन्यांवर लिहिणारे कोणी होते तर ते ऋषी होते व्यासांनी लिहिलं. म्हणजे पुरुषांनी महिलांचा सन्मान केलेला आहे. त्यामुळे पुरुष महत्त्वाचे, दोन्हीही बाजू महत्त्वाच्या असेल तर गाडी नीट चालू शकते. म्हणून पुरुष आणि स्त्रिया दोन्ही महत्त्वाच्या आहेत जीवनात आणि पुरुषांनी स्त्रियांना सपोर्ट केलेला पण आहे. परत फक्त आपण आता त्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि महिला पण महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे. म्हणून महिला दिन हा खूप महत्त्वाचा आहे. पुढे जाऊन संत महिला आहेत की महदंबांपासून तर बहिणाबाई पाठकांपर्यंतच्या सर्व संत महिला आहेत की ज्यांनी काम केलेलं आहे. पुढे आल्यानंतर जिजामाता, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, प्रत्येक टप्प्यात महिला ही काम करताना फक्त प्रश्न एवढाच आहे की आज महिला अधिक प्रमाणात बाहेर पडल्या, पूर्वी कमी प्रमाणात पडत होत्या. पुरुष पूर्वी पण सपोर्ट करत होते, आज पण सपोर्ट करता आहे. फक्त काही प्रमाणात ते कमी जास्त होतं आणि म्हणून आम्ही दुर्लक्षित गोष्टींवर जास्त हात ठेवतो आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे थोडं दुर्लक्षही करतो. ह्या आमच्याही चुका आहेत, त्या आम्ही पण सुधारल्या पाहिजे. त्यामुळे महिला दिन हा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करायचा आहे. म्हणून आज सर्व पुरुष पण आज उपस्थित आहेत. त्या पुरुषांचं मी पहिले स्वागत करते की ज्या महिला दिनाला येऊन महिलांना अशा पद्धतीने सपोर्ट करत आहेत. म्हणून मला त्याबद्दल आनंद वाटतो. आता पुढे आपण सत्काराकडे वळणार आहोत. ज्याकडे तुमच्या सगळ्यांचं आतुरतेने लक्ष लागलेलं आहे त्या महिलांच्या सन्मानाकडे आता आपण वळत आहोत आणि म्हणूनच त्याची सुरुवात करताना सर्वात प्रथम मी आमंत्रित करीत आहे डॉक्टर पुष्पलता इंगळे. या नाशिकमधलीच आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार देत आहोत. 25 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. PhDसाठी गाईड म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. बुक पब्लिकेशन दोन बुक पब्लिकेशन झालेले आहेत. रिसर्च नॅशनल अँड इंटरनॅशनल पब्लिकेशनमध्ये 24 पब्लिकेशन त्यांचे झालेले आहेत. कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत. 75 वेळा त्यांनी कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत. 7 अवॉर्ड मिळालेले आहेत. सन्मान रोटरी क्लब आणि इतर असे 7 पुरस्कारही मिळालेले आहेत. पेपर प्रेझेंटेशन इंटरनॅशनल प्राइजमध्ये त्यांना 2 प्राइजेस मिळालेले आहेत. चेअरपर्सन इन सेमिनार असे 7 सेमिनार त्यांनी अटेंड केलेले आहेत आणि विविध नेत्ररोग शिबिर आयोजित करून 75 वेळा त्यांनी विविध नेत्ररोग शिबिर आयोजित केलेले आहे. रिसर्च गाईड म्हणून ते 6 वेळा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि क्लिनिकल ट्रायल अशा 3 वेळा त्यांनी केलेले आहेत. अशा ह्या पुष्पलता दामोदर इंगळे की ज्यांचा परिचय आपण सर्वांनी आता ऐकला आहे आणि त्यांचा सन्मान का करायचा हे आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे. म्हणून असा पहिला सन्मान त्यांचा करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे. पुष्पलता दामोदर इंगळे. उपस्थित सगळे मान्यवर तसेच मोंढे सर यांनी ही संधी दिली. खरं तर वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आता माझा पहिल्यांदाच असा अनुभव येतो आहे की सगळ्या क्षेत्रातील महिलांचा संपर्क होणं, ओळख होणं हे पहिल्यांदाच घडतं आहे. कारण इतक्या वर्षात काम करताना हॉस्पिटल किंवा कॉलेज, लेक्चर, सेमिनार हा एक वेगळा व्यासपीठ असतं. हे व्यासपीठ मला सगळ्यात पहिल्यांदा मिळालं आहे असं मला वाटतं.
मोंडे सरांनी मला ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. आणि उपस्थित सर्व महिलांना जे पारितोषिक किंवा त्यांचा सन्मान होणार आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. गणेशवाडीत अगदी जवळ आमचं हॉस्पिटल आहे, कॉलेज आहे, UG, PG, PhD फेलोशिप वेगवेगळे कोर्स आमच्या इथे राबवले जातात. एडेड कॉलेज आहे, म्हणजे त्याच्या सॅलरी ग्रँड आहे. आणि आयुर्वेदाचं गणेशवाडीत मेन रोडलाच, म्हणजे बुधवारचा जिथे बाजार भरतो तिथे ते हॉस्पिटल आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि आयुर्वेदिक आणि मॉडर्न म्हणजे ऑपरेटिव्ह सगळ्या सर्जरीज आणि आयुर्वेदाचे सगळे उपचार कमी खर्चामध्ये उपलब्ध आहेत. आरोग्य तपासणी हे पॅकेज आमच्याकडे असतं, ज्याच्यामध्ये सगळ्या इन्व्हेस्टिगेशन, ECG, एक्सरे म्हणा किंवा काही ज्या ट्रीटमेंट असतात त्या होतात. तर नाशिककरांनी त्यांचा लाभ घ्यावा. आणि मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. अतिशय सुंदर असं कार्यरत असणाऱ्या चारुलता पुष्पलता इंगळे. आणि आता पुढच्या सत्काराचं ज्यांचं नाव आहे ते आहे चारुलता राज पावसेकर. यवतमाळ येथे असतात त्या. आणि त्यांना सांस्कृतिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. चारुलता राज पावसेकर ह्या अश्विनी ब्युटी पार्लरच्या संचालिका आहेत. सोनार सेवा महासंघाच्या त्या अध्यक्ष आहेत. 2004 पासून सातत्याने 27 वेगवेगळ्या नाटकांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. अनेक स्त्री अभिनयाचे अभिमानास्पदच गोष्ट आहे. अनेक स्त्री अभिनयाचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये महानायक बिरसा ह्या नाटकाचे कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थातर्फे 200च्या जवळपास त्यांचे प्रयोग झालेले आहेत. दशरथ मडावी लिखित राणी दुर्गावती नाटकाचे भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये 35 प्रयोग झालेले आहेत. आणि दुर्गावतीचा रोल मॅडम यांनी केलेला आहे. आणि अशा पद्धतीने चारुलता राज पावसेकर यांचा काव्याचा ठसा आपल्यापुढे आलेला आहे. आणि सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्काराबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत. मी चारुलता त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं आदरणीय मंच, सन्माननीय सदन, मोंडे सरांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. महाराष्ट्रातील महिलांना त्यांनी सन्मान करण्याचं ठरवलं आहे. आम्ही इकडे तिकडे जातो नाटकाद्वारे, विविध प्रोग्रामद्वारे, पण कोणीतरी आपली पाठ छोटीशी का असेना थोपटवावी असं आम्हाला वाटतं. आणि ते काम मोंडे सरांनी केलं. तिकडे आम्हाला भरपूर पुरस्कार मिळाले. राज्य नाट्याला आम्ही भरपूर पुरस्कार मिळवतो कारण आपलं कामच ते आहे. पण मला एक सांगावंसं वाटतं, विदर्भामध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप आहे, त्याच्यावर पण आम्ही काम करतो. ते वाचून कोणाला कळत नाही म्हणून नाट्य रूपाने सादर करतो. जेव्हा आपण कुठली कृती स्वतः डोळ्यांनी बघतो ते आपण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही संदेश असो तो नाटकाने आपण पोचवायचा. आणि मी 2004 पासून विविध प्रकारची नाटकं केली, विविध भूमिका केल्या, प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस झाली. मी एका पिक्चरमध्येही काम केलं आहे, पण मी आदिवासीसाठी जास्त काम केलेलं आहे. मी सोनार समाजाची आहे, पण मला महानायक बिरसा हा लोकांना माहीत नव्हतं कारण फक्त ते तेवढ्यापुरती पूजा करायची. पण त्यांचा इतिहास काय हा आम्ही नाटकाद्वारे पोचवला. त्याच्या आम्ही 200 प्रयोग केले. आता मी राणी दुर्गावतीचा रोल करते आणि तो अभिनय राणी दुर्गावती कशी होती, तो इतिहास कसा होता हे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला खूप आनंद झाला की मोंडे सरांनी आमची दखल घेतली. अशा अनेक महिला आहेत की संसार एकीकडे आणि आपलं कार्य एकीकडे, खूप मेहनत घ्यावी लागते प्रत्येक कार्य करताना. आणि या सगळ्या बसलेल्या स्त्रिया
कुठे ना कुठे आपलं काम करत असतात. त्यांचा कुठेतरी गौरव व्हावा, त्यांचंही कुठेतरी नाव व्हावं, हे आपल्या मुंडे सरांनी इकडे केलं आहे. त्यामुळे मी त्यांचे मंचावरील मान्यवरांचे आणि आपले सुद्धा खूप खूप आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. सत्कार केल्यानंतर माणसाचं काम वाढतं. सत्कार म्हणजे माहिती आहे का, एक प्रकारे की तुम्ही जे करता आहात त्याचा गौरव आहे, पण ते तुम्ही अधिक पद्धतीने केलं पाहिजे, ह्यासाठी सुद्धा तो एक तुम्हाला दिशा किंवा एक तुम्हाला एक योजना दिलेली आहे की तुम्हाला आता पुढे जाऊन अधिक काम करायचं आहे. आणि म्हणूनच हा सन्मान केला जातो की आपल्या महिलांनी जे काम करत आहे ते अधिक पद्धतीने काम कसं केलं पाहिजे, ते कसं वाढवलं पाहिजे, यासाठी खरे सत्कार हे केले जातात. आणि ह्यासाठीच मुंडे सर हे नेहमी कार्यरत असतात. आणि ह्या महिला दिनानिमित्त त्यांनी हे सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे, त्यामध्ये पुढच्या ज्या महिला आहेत त्या आहेत ताराबाई भाऊसाहेब येळवंडे, अहिल्यानगर. आलेल्या आहेत का? विशेष कौतुक करावं लागेल यांचं. त्यांना मी पहिले व्यासपीठावर आमंत्रित करते आहे. क्षेत्रातील पुरस्कारासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे आणि प्रगतिशील शेतकरी महिला म्हणून आपण ह्यांचा सत्कार करत आहोत. घोडेगाव, तालुका नेवासा, अहिल्यानगर येथील ह्या महिला आहेत. ताराबाई भाऊसाहेब येळवंडे 65 वर्षाच्या प्रगतशील शेतकरी महिला. अंधपतीचा संसार पाठीवर घेऊन 3 मुली आणि 1 मुलगा यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांचाही संसार त्या उत्तम प्रकारे त्यांनी उभा केला. शेतात स्वतः पुरुषांप्रमाणे काबाड कष्ट करणाऱ्या ह्या ताई आज विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये घोडेगाव संस्थेच्या त्या व्हाईस चेअरमन देखील आहेत. अनेक पदांवर त्या कार्यरत आहेत. शिवाय गुडघ्यांचे दुखणं असतानाही शेतात म्हणजे बघा, अंधपती, गुडघ्याचं दुखणं, मुलांना शिकवलं, मुलींनाही स्वतःच्या पायावर उभं केलं आणि वेगवेगळ्या पदांपर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे शेती मातीपासून अगदी कळसापर्यंत कशा पोहोचू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ताराबाई भाऊसाहेब येळवंडे या आहेत. त्यांनी दिनचर्या त्यांनी एवढं करून स्वतःची दिनचर्या सोडलेली नाही. अशा या आदर्श मायमाऊलीचा सन्मान होणं हे खरंच गरजेचं आहे आणि हा सन्मान मुंडे सरांनी आज घडवून आणलेला आहे. त्यामुळे दोघांचंही आपण टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया. ताईंचे विचार ऐकायला मला वाटतं आपण सर्व उत्सुक आहात. ताई, आपल्याला जसं येईल तसं आपण 2 शब्द बोलावं. बोललेली नाही तसं कामं किती करते पण माईकवर नाही बोलले कधी. तर आज लोकसभा याच्या निमित्ताने आज आम्हाला इथे संधी मिळाली, याचे मी खूप आभार मानते. आणि मोडे सर जे यांनी परत बोलावलं, यांनी आमची निवड केली, याच्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि माझी भारत म्हणजे शेतीप्रधान देश आणि महिलासुद्धा याच्यात कमी नाही हे आज आपल्याला दिसून आलेलं आहे. पुढचा सत्कार घेताना पुन्हा एकदा आपण सांस्कृतिक क्षेत्राकडे वळत आहोत आणि प्रिया प्रमोद दामले पुणे यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रिया प्रमोद दामले 19 मार्च या दिवशीचा म्हणजे बघा, एखाद्या महिलेचा जन्मसुद्धा मार्चमधला असावा, हा सुद्धा एक योगायोग म्हणावा लागेल. 8 मार्च हा महिला दिन आहे आणि कार्यरत महिला 19 मार्चला जन्माला येते. हा एक वेगळा आपल्याला संदेश पण जात आहे. प्रियाताई, प्रियाताईंचे बाबा नटश्रेष्ठ कैलासवासी प्रमोद दामले यांचे आशीर्वचन घेऊन निर्माण केलेल्या सांस्कृतिक सेवेत लहानपणापासूनच नाट्य आणि चित्रपटात अभिनय म्हणून काम करणाऱ्या प्रिया दामले म्हणजे आपल्या वडिलांचा आशीर्वाद त्यांना बघा पाठीशी आहेच.
आणि तोच घेत घेत त्यांनी ह्या क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेलं आहे. प्रसिद्ध कविताकार पण आहेत, नाट्य निर्मिती प्रमुख, दिग्दर्शक, नटश्रेष्ठ कैलासचे बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जोडीचे एकपात्री कार्यक्रमाचे 11,111 प्रयोग यांनी यशस्वीपणे पार केलेले आहेत. म्हणजे प्रियाताई दामले बघा, नावाप्रमाणेच प्रिय अगदी असं आणि कामाला सुद्धा त्या महत्त्व देतात, प्रिय काम करतात, कामात किती प्रियता दाखवतात हे आपल्याला दिसून येतं. त्यांचे शब्द ऐकण्यास आपण सगळं उत्सुक आहात. मी त्यांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावे. माझ्या वडिलांची आत्ता उल्लेख झाल्याप्रमाणे वडिलांची नाट्यशारदा ही नाटक संस्था 1966 पासून कार्यरत असली. नाटकाचा प्रवास हा खूप जवळून अनुभवलेला आणि प्रत्येक गोष्टीत कलाकार हा काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण घरातच असल्यामुळे या सगळ्या कलाकारांना बरोबर घेऊन आपणही काहीतरी केलं पाहिजे किंवा आपणही कुठेतरी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने माझ्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर मी त्यांच्या नाट्यशारदा या संस्थेचं तितिक्षा इंटरनॅशनलमध्ये रूपांतर केलं. आज तितिक्षा इंटरनॅशनलला 10 वर्ष पूर्ण झाली आणि तितिक्षा इंटरनॅशनल दशकपूर्ती सोहळा सादर करते, त्याचा मला खूप अभिमान आहे. इथे आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातले कार्यरत असणारे बहुसंख्यित महिला वर्ग हा कुठेही जरी असला, कोणत्याही क्षेत्रात जरी असला तरी सुद्धा त्यांचं मनोरंजन करण्याचं काम आमच्याकडे कलाकारांकडे असतं. आणि कलावंत हा असा असतो की त्याला दुसरं काही वॉइस चॉईस नसतो. आणि अशा माझ्यासारख्या अतिसामान्य कलाकाराला हा कलावंत मंच इथपर्यंत घेऊन आला. मी खूप लहान असताना नाशिकमध्ये आले होते प्रयोगाच्या निमित्ताने. वाहतोही दुर्वांची जोडी मी एकपात्री प्रयोग करते, त्या एकपात्रीच्या निमित्ताने आले होते. पण त्यानंतर मुंडे सरांनी कार्याची दखल घेऊन मला इथे बोलवलं. अर्थात मागच्या वर्षीही त्यांचा मला फोन आला होता, पण काही कारणास्तव मी येऊ नव्हते शकले. मी त्यांना म्हणलं होतं काही झालं तरी पुढल्या वर्षी मी येणार आहे आणि मी आज आपल्यासमोर आले. थोडक्यात माहिती जरा तितिक्षा संदर्भात देते. तितिक्षा जसं कला साहित्यिक सांस्कृतिकमध्ये काम करते तसंच ती 3 ते 13 या वयोगटासाठी मुलामुलींसाठी काम करते. 3 ते 13 मध्ये जे काही आपल्याला बहुआयामी व्यक्तिमत्व सापडतं कलाकारांच्या दृष्टिकोनातून त्यांना कसं काय प्रेरित करून किंवा त्यांना कसं काय आपण कलाकारांकडे आणू शकतो. कारण कलाकार हा आता कमी झाला आहे. प्रत्येक जण हा म्हणतो की जिथे मला पैसा मिळेल तिथे आम्ही जाऊ, नुसता पैसा पाहिजे, नुसता पैसा येणार. आमच्या इथे काम करायला मेंबर्स कमी असतात, सरांना चांगला अनुभव असेल या गोष्टीचा. पण संस्थापक जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या पाठीशी राहणारे खूप कमी लोक असतात. इथे जसं आता प्रमोद सरांचा उल्लेख करावा लागेल मला, तिथे त्यांची धडपड त्यांच्या सगळं मी बघत होते, कारण मी तेच करते, 10 वर्ष तेच करते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहणारे कमी असतात. येऊन नुसते सत्कार सोहळे बघून घेऊन पुरस्कार घेऊन कार्यक्रम न संपताच अर्धवट टाकून निघून जाणारे खूप असतात. आणि त्याचा विचार हा कुठेतरी आपणच करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं काम आता चालू आहे. आम्ही 3 ते 13 वयोगटासाठी काम करतो आणि असेच सरांकडनं मला संधी मिळत जाईल. सरांच्या पाठीमध्ये मी सतत असेल आणि परत एकदा धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. अतिशय सुंदर. पुढचा पुरस्कार आहे अंजली विठ्ठल गादे, लातूर. सांस्कृतिक पुरस्कारच आहे. अंजली विठ्ठल गादे, लातूर यांनी नाटकामध्ये विविध भूमिका केलेल्या आहेत, सिरियलमध्ये काम केलेलं आहे. ते करताना वेगवेगळ्या पद्धतीची कामं त्यांची आपल्यासमोर येतात. म्हणजे कसं कॉमेडी पण आहे, हिरोईनचं पण काम आहे, कधी सासूची पण भूमिका आहे, कधी आईची पण आहे, कधी बहिणीची पण आहे, तर कधी सुनेची पण आहे. म्हणजे बघा सगळ्याच अँगलमधून
अभिनेत्री म्हटल्यानंतर किंवा अभिनेता म्हटल्यानंतर हीच गोष्ट महत्त्वाची असते की आपल्याला कोणताही रोल दिला तरी तो करता आला पाहिजे. तोच खरा अभिनेता, तीच खरी अभिनेत्री. आणि हीच गोष्ट अंजली विठ्ठल गादे यांच्या एकंदरीत सर्व नाटकाच्या भूमिकेमधून, चित्रपटांच्या भूमिकेमधून दिसून येतं. आणि म्हणूनच त्यांचा हा सांस्कृतिक पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. अंजलीताईंचा हा सत्कार प्रांजलीताई करता आहे. बघा, योगायोग अंजलीताईंचा सत्कार प्रांजलीताई, आणि त्यासुद्धा अभिनेत्री आणि यासुद्धा अभिनेत्री, दोन अभिनेत्री एकत्र. किती सुंदर हा क्षण आहे की जो आपण आपल्या डोळ्यांमध्ये टिपत आहोत. डोळ्यांच्या कॅमेरामध्ये हा क्षण टिपणं ही सुद्धा एक अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि ती आपल्याला टिपायला मिळालेली आहे आज. मी अंजलीताईंना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम मी कलावंत विचार मंच आणि कमल प्रोडक्शन आणि सुनील सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला ह्या मंचावर बोलवलं आणि हा सन्मान करून दिला. आणि दुसरी गोष्ट, तुम्हा सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला आल्यात, माझ्या भगिनी आल्यास, माझे बंधू आले, त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करते की मला ही संधी मिळाली त्यांच्यासमोर. तर माझं नाव आहे अंजली गादे. मी वेगवेगळ्या नाटकांमध्ये वेगवेगळी भूमिका केली, तसं मॅडमनी सांगितलं आहे. धन्यवाद, तुमचे धन्यवाद केली. चित्रपटामध्ये केली, शॉर्ट फिल्म केली. एका शॉर्ट फिल्मचं माझं नाव होतं की मुलगी पाहिजे. आता जसं की मॅडमनी सांगितलं की आपल्याला मुलीची गरज आहे, एक बहीण म्हणून, आजी म्हणून, वहिनी म्हणून, नणंद भाऊजाई, असं म्हणजे वेगवेगळं नातं आहे नाही का. त्यासाठी त्याच संदर्भात आमची शॉर्ट फिल्म होती आणि ती यूट्यूबला पण सोडली होती. पण त्या शॉर्ट फिल्मला वेगळं नाव दिलं ना, त्यामुळे काहीतरी वेगळं वाटलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी डिलीट पण केली असेल, त्याला नाव वेगळं देणार आहे. तर मला छान वाटतं की तुम्हाला सगळ्यांनी बोलवलं आणि माझा सत्कार केला. तर मी खरंच सगळ्यांचे धन्यवाद बोलते आणि थांबते. यार, गुड़ की चाय का बिजनेस तो आजकल बड़ा टॉप में चल रहा है. मुझे इसकी फ्रेंचाइजी लेनी है. कैसे मिले? भाई, गुड़ की चाय से याद आया कि गुड़ की चाय की फ्रेंचाइजी कमल अमृततुल्य चाय द्वारा बहुत ही कम बजट में दी जा रही है. और कमल अमृततुल्य की गुड़ की चाय तो आज नासिक में सबसे ज्यादा फेमस है. ये बहुत ही कम इन्वेस्टमेंट में फ्रेंचाइजी देते हैं. आज ही अधिक जानकारी के लिए स्क्रीन पर दिए नंबर पर कॉल करें. ताईंनी नाटकाचा डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला आणि मग मला पण आता माझी कविता म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्या महिला आहेत म्हणून अबला सबला ही जी माझी कविता आहे ती मी सादर करते आणि मग पुढच्या आपण यांना बोलवूया. मी विश्वाची पटराणी, माझ्याकडे 9 मासाची कहाणी. 9 मास सोसले जपले, जन्मालाही मीच घातले, आणि तरी सांगा तुम्ही मला अबला का म्हटले. भर दिवसा रस्त्यावरती ओढले, निशस्त्र पाहुणी रक्ताच्या थारोळ्यात सोडले. ह्याच थारोळ्यातून उठून मग मी लढले आणि रस्त्यावरती ओढणाऱ्याचे धिंडोळे काढले, आणि तरी सांगा तुम्ही मला अबला का म्हटले. शुंभ निशुंभाधिका राक्षसावणी मीच मारले, अष्टभुजांवरती एक एक शस्त्रही घेतले. राक्षस वृत्तीचे पंख सहज छाटले आणि विजय रथावरती आणून होऊन बसले, आणि तरी सांगा तुम्ही मला अबला का म्हटले. शिळेचाही मान वाढला, रावणालाही घाम फुटला. शिळेचाही मान वाढला, रावणालाही घाम फुटला. भर सभेत तुम्ही माझे वस्त्रही ओढले, वस्त्रांवरती वस्त्र पाहुणे कंठ तुमचेच दाटले, आणि तरी सांगा तुम्ही मला अबला का म्हटले. असेल जरी मी फुल आहे, मला निसर्गाने फुल बनवलंय. असेल जरी मी फुल, कठीण प्रसंगी चिंगारी, फुलातील चिंगारीला उगाच का पेटविले, आणि चिंगारीतील धगधगत्या निखाराने कापविले. या साऱ्यानंतरही यशाचे शिखर गाठले, आणि तरी सांगा तुम्ही मला अबला का म्हटले. अबला नाही सबला आहे, सबला म्हणून जपूया. अबला नाही सबला आहे, सबला म्हणून जपूया, आणि स्त्री जन्माचा आपण सारे सन्मान करूया. आणि स्त्री जन्माचा आपण सारे सन्मान करूया. आणि हाच सन्मान आज आहे स्त्री जन्माचा. तो पुढचा सन्मान देत आहोत सौ आशा वसंत शिंदे, मुंबई. शैक्षणिक पुरस्कार आहे.
पुढचा सन्मान आहे डॉक्टर संजीवनी दादाजी जगताप, नाशिक. शैक्षणिक पुरस्कार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ह्या आपल्या माऊलीचा सन्मान डॉक्टर संजीवनी दादाजी जगताप. समाजासाठी आपलं काहीतरी देणं असतं ही भावना त्यांच्यात उपजत होती आणि त्याच्यातूनच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं अशी त्यांना मनातून उत्स्फूर्तता वाटली आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रातही काम करायला सुरुवात केली आणि सामाजिक क्षेत्रात त्या अतिशय अग्रेसर होऊन काम करत आहे. असं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संजीवनी दादाजी जगताप यांचा सत्कार करताना आनंद होत आहे. संजीवनी ताई आपले मनोगत व्यक्त करत आहे. डिझाईन या नावाने ओळखली जाते. 15 वर्षापासून संस्था चालवत असून वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. भरपूर विद्यार्थी शिकून आपल्या पायावर उभे राहिले आहेत. महिलांना विशेष म्हणजे विधवा निराधार महिलांना ताईंच्या शिक्षणापासून उद्योग सुरू करता आलेले आहेत. वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी भागात दिवाळीच्या वेळी फराळाचे वाटप, कपडे वाटप, 1 महिन्याच्या शिवणकामाचे शिक्षण, महिला मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, त्या कार्यक्रमात महिलांना म्हणजे जे कार्यक्रम महिलांतर्फे आयोजित केले जातात आणि महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित असावे असं वाटतं त्या कार्यक्रमाला ह्या महिलांना स्वतः घेऊन जातात. शहरांमधल्या उद्योग असेल तर त्या कंपनीतील संस्थांच्या मध्ये तिथे महिलांना घेऊन जाऊन त्या संस्थांमध्ये मार्गदर्शन जिथे होतं तिथे त्या महिलांना स्वतः घेऊन जातात आणि तिथलं मार्गदर्शन आपल्या महिलांना मिळवून देतात. नवरात्र, गणपती, मिरवणुकीच्या वेळी लोकांना पाणी देणं, फराळाचे वाटप करणं, विविध भरपूर सामाजिक उपक्रम ह्या राबवत असतात. अशा वेगवेगळ्या उपक्रमात राबवून त्या उपक्रमातून महिलांना त्या स्वयंरोजगारीत पण करता आहेत आणि महिलांना त्या पुढे आणण्यासाठी पण उपयोगी करता आहेत. अशा मंजुषा टेंझरे यांचा सामाजिक पुरस्कार देऊन सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे. मंजुषा टेंझरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्ते. सगळ्यात पहिले मी मुंडे सरांचे आभार मानते आणि नाशिकमध्ये मी पहिल्यांदा आलेली आहे. नाशिकमध्ये माझे रिलेटिव्ह आहेत म्हणा पण कधी काम नाही पडलं आपल्याला तर आपण कधी आलो नाही. तर मी 2005पासून माझे कार्य चालू आहे. माझी बहुउद्देशीय संस्था आहे म्हणून मी नुसतं संस्थेचेच काम नाही करत, सामाजिक क्षेत्रात मला जास्त आवड आहे. तर मी विविध क्षेत्रातल्या माझ्याजवळ ज्या विद्यार्थिनी ज्या शिकलेल्या आहेत, क्लासेस केलेले माझ्याजवळच्या त्यांनी, तर म्हणजे आतापर्यंत मला आता अंदाज नाही आहे म्हणा पण किती जणी त्या पायावरती उभ्या राहिलेल्या आहेत म्हणून, पण ज्या काही राहिलेल्या आहे काही राहिल्या नाही आहे तर त्या ज्या विसर पडलेल्या आहेत त्यांना त्या माझ्याजवळ येऊन माझ्याशी म्हणजे जी काही त्यांची पेपर कटिंग वगैरे जी काही राहते तर त्या माझ्याजवळ डिस्कस करून त्या परत करतात. आणि एक विद्यार्थिनी अशी होती की विधवा होती, तिला मूल छोटं बाळ होतं तर तिला ते जमत नव्हतं, तिला उद्योग बनवायचा होता, उद्योग करायचा बाबा पण मला वेळ नव्हता म्हणे, मला घरचे येऊ देत नव्हते. तर कसं करायचं बा, तर मग माझ्याशी मोबाईलवरती संपर्क साधून तिने ते पूर्ण कटिंग पूर्ण क्लास जेवढा पहिले केला त्याच्यानंतर जो बॅक राहिला होता तिचा तिने ते कव्हर करून स्वतःच्या पायावरती तिने उद्योग चालू केलेला आहे. आणि उद्योग चालू करून काही वर्षांनी ती जी नंतर मला मिळायला भेटायला आली ते तिच्या दुसऱ्या मिस्टरांसोबत आली होती. म्हणजे तिचं दुसरं लग्न तिने केलं आणि ती तिच्या पायावरती उभी राहिली. आणि मला खूप अशा विद्यार्थिनी आधीमध्ये येतात तर मला माहीत पडते की बाई यांनी उद्योग केलेला आहे, काही आपल्याला बोलवतात तर आपल्याला माहीत पडते. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा माझ्यासाठी आहे म्हणजे अनुभवलेला आहे की एक मॉमेडियन मुलगी होती माझ्याजवळ. असं प्रत्येक कास्टच्या असतात म्हणजे कास्टच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कास्टच्या असतात पण ते कास्टला अगदी व्हॅल्यू कोणी कोणी कसं असते की क्लास लावला की त्याच कास्टच्या विद्यार्थ्यांनी पाहिजे बा, अदर कास्ट नको, तर तो क्लास कधीच चालत नसते. आपल्याला ते शिकवतं ना, आपण सामाजिक क्षेत्रात आहे, आपण कोणाला पायावर उभी करून राहिलो तर कोणतंही कास्ट होतं कोणाला पुढे नेणं आपलं हे कर्तव्य असते. ते एक होत्या
आमच्या अशा 5-6 मुली विद्यार्थिनी होत्या मॉमेडियन, आणि त्यातली एक मुलगी होती मुकी आणि बहिरी. मुकी आणि बहिरी होती. तिच्यासोबत तिच्या बहिणी. आता कसं मॉमेडियन लोकांमध्ये कसं असते की एकटीला तरी बाहेर पाठवत नाही, त्या खूप साऱ्या जणी अशी म्हणून यायच्या. तर तिची सख्खी बहीण होती लहान, ती तिच्यासोबत यायची. तर मला समजत नव्हतं की ह्या विद्यार्थ्यांना आपण शिकवू तर कसं शिकवू. तिला ना बोलता येत ना तिला ऐकू येत. आणि सिंधी समाज आणि मॉमेडियन समाजामध्ये कसं असते, मेजरमेंट जे घेतो आपण तर त्याचं हिताने असते त्यांचं. आपण कसं टेपणी वगैरे घेतो त्यांना ते समजते, काही जणींना नाही समजत. तर मला असं कन्फ्युजन झालं होतं. मला कमीत कमी 15 दिवस तिला कवर करायला वेळ लागला. तर तिच्यात इतकी जिद्द होती की मी करते बा, म्हणजे ॲक्च्युली मला सांगायची ते. तिची बहीण मग तिला समजत होतं की बाईला सांगता येते बा वगैरे म्हणून. तर ती मला सांगायची मॅडम तिला समजून राहिल्या, मी तुम्ही फक्त बोलत जा. तर मी तिला मेजरमेंटने असं शिकवत केली की ती शिकली आणि ती तिच्या पायावरती उभी राहिली. हा सगळ्यात माझ्यासाठी अनुभव आहे. तसंच ते आपण आंधळ्याला नाही शिकवू शकत समजा, पण मुका आणि बहिरा जो व्यक्ती होता तो माझ्यासाठी अस्मरणीय क्षण होऊन गेलेला आहे. तर इथे येऊन सगळ्यांचे मी आभारी म्हणते, महिला वर्ग, जेंट्स वगैरे. आणि आपण हे क्षेत्र आपल्या स्वतःपुरतं आपण मर्यादित करतो, पण आपल्या मागे जो पुरुष असतो तर तो पुरुषाने जर आपल्याला पुढे नेलं तर आपण इथपर्यंत येऊ शकतो. आपण अन्यथा येऊ शकत नाही. हा माझा अनुभव नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आपण एकतर म्हटलं नाही बा मी जाते, मीच करते, मला करता येते. जर घरच्यांचा सपोर्ट जर राहिला नाही तर आपण आताही आपण पुरुषाच्या मागे आणि पुढे नाही आहे. आणि माझ्या घरी माझी फॅमिली आहे, तर मला सगळ्या गोष्टीला सपोर्ट करते. माझे मिस्टर सगळ्यात महत्त्वाचे मला सपोर्ट करतात, म्हणून मी करत घेऊन पोचली. आणि मुंडे सरांनी इथपर्यंत बोलवलं त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. मी त्यांना कधी बघितले नाही, फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट केला. आज प्रत्यक्ष भेटले. धन्यवाद सर. आणि इथे बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी. अतिशय सुंदर की कुठे कुठे कशा पद्धतीने काम करावं लागतं हे आपल्याला ताईंच्या मनोगतातून लक्षात आलेलं आहे. आणि कसं माणसं आपल्या जवळ येतात. आपण जर चांगलं काही दिलं तर लोक आपल्यालाही तेवढंच चांगलं देतात. त्यामुळे कोणाचं वाईट करू नये आणि कोणाचं चांगलं करता आलं नाही तर वाईट तरी करू नये. म्हणजे आपलं पण चांगलं होतं. आपण चांगलं केल्याने चांगलंच होत असतं. पुढचा सत्कार विजया पोपट जाधव, नाशिक, सामाजिक पुरस्कार. विजयाताई ठिकाणी जाऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवणं, शिवाय वेगवेगळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी असणं म्हणजे काय तर त्या स्वतः तिथे काम करतात आणि सर्वांना मिळून घेऊन काम करणं, सर्वांना काम करायलाही प्रोत्साहन देणं, स्वतःही काम करणं, अशा पद्धतीने समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे. आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे ह्या वृत्तीने त्या आपलं सामाजिक काम करत असतात. आणि त्या कामातूनच त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. आणि आज त्यांना मुंडे सरांतर्फे कमला प्रोडक्शनतर्फे सन्मान दिलेला जात आहे, सामाजिक पुरस्कार. आणि त्यांचा सन्मान करताना आनंद होत आहे. विजयाताई आपलं मनोगत व्यक्त करतात. जय ज्योती, जय क्रांती. माझं नाव सौ विजया जाधव. मी व्यासपीठावरील मान्यवर आणि विशेषतः मुंडे सर यांचा आभार मानते की आम्हाला पुढच्या कामासाठी प्रोत्साहित केले. बरेच पुरस्कार मिळतात, आपण बरेच काम करतो, पण असा इथे आज कसाला जो पुरस्कार मिळतो आहे तो आम्हाला पुढच्या कामासाठी ऊर्जा मिळवून देत आहे. तर मी जे काम करते मी तुम्हाला सांगते. आम्ही वधूवर मंडळ चालवतो, शिवाय शैक्षणिक काम करते. मी 30 वर्षापासून प्रायव्हेट ट्युशन देत असते. त्याच्यात मी नेपाळी मुलांना 10 वर्ष फ्रीमध्ये शिकवलेलं आहे. अजून सांगता येईल की शैक्षणिक कामे करते मी. आणि आता गुड टच बॅड टच, आता जे मुलींविषयी चालले, पुण्याची गोष्ट झाली, मुंबईची गोष्ट झाली, आम्ही डॉक्टर्स घेऊन शाळेमध्ये जातो, त्यांचं समुपदेशन करत असतो. अशा बऱ्याच गोष्टी करत असतो. आम्ही वृद्धाश्रममध्ये जातो. वृद्धाश्रममध्ये बी आता कशी कंडिशन आहे ते आपल्याला माहीतच आहे. तर त्यांना आम्ही त्यांच्याशी हितगुज करतो, तिथे गाणे म्हणतो,
त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. अजून सांगता येईल की गंगेवर, नाशिकच्या गंगेवर आम्ही दिवाळीसाठी त्या गरीब मुलांना कपडे वाटप करतो, फळे वाटप करतो, फराळाचं देतो, अशी विविध कामं आम्ही करत असतो. तर एवढंच मी बोलते, कारण वेळ झालेली, अजून 3चा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. धन्यवाद. तर पुढचा पुरस्कार आहे कीर्तन चंद्रिका कु वैजयंती ऋषाली श्रीकृष्ण सिन्नरकर कृष्णकन्या. त्यांना मी आमंत्रित करतो व त्यांनी आपला सन्मान घेण्याकरिता व्यासपीठावरती उपस्थित राहावे. त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगतोय. कु वैजयंती ऋषाली श्रीकृष्ण सिन्नरकर कृष्णकन्या नाशिक. आजोबा आणि वडिलांनी यांचे वारस चालवतात. म्हणजे आजोबा आणि वडील कीर्तनकार होते, त्यांचे ते वारस चालवतात आणि ते श्रीकृष्णकन्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 25 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी कीर्तन, प्रवचन, व्याख्याता, अभिनय, नाटक आणि अशा विविध चित्रपटात काम केलेलं आहे. म्हणजे अशा विविध क्षेत्रातील चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे, म्हणजे अभिनय केलेली आहे. आणि त्यांचे सामाजिक पण जाणीव आहे. त्यांनी गेल्या लहानपणापासून ते सामाजिक काम करतात. त्यांच्या घरी आपल्या भारताचे पंतप्रधान, म्हणजे आपल्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, त्याचबरोबर भारतरत्न लता मंगेशकर, त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज अशा मान्यवरांनी त्यांच्या घरी उपस्थिती नोंदवलेली आहे. असे मान्यवर त्यांना कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्याकडून त्यांच्या कार्यास शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस पण शुभेच्छा. धन्यवाद. बोलणं आहे आणि ते नक्कीच बोललं पाहिजे थोडं तरी, म्हणून मी माझे विचार मांडते आहे. सर्वात प्रथम तर आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे, कारण माझ्या 2 जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार होणं हे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण अधिक आनंदमय कसा होतो याचं हे आजचं माझ्यासाठी असलेलं उदाहरण आहे. मी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत आजपर्यंत. पहिली गोष्ट तर मी राजकीय काम पण करते. भारतीय जनता पार्टीचं काम मी वयाच्या म्हणजे अतिशय 13व्या वर्षापासून मी कामाला सुरुवात केलेली. 8वीत असल्यापासून मी काम केलेलं आहे. अयोध्या कारसेवा ह्या दोन्ही अयोध्येत पोचण्यापर्यंतचा माझा प्रवास आहे. 90 साली मी अयोध्येत, म्हणजे ज्या दिवशी तिथे रक्तांचे जे सडे होते ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, प्रेत डोळ्यांनी पाहिलेले आहेत. काय होती ती स्थिती, आणि आम्ही अशा परिस्थितीतून घरातून निघालो होतो की घरात फोटो काढून ठेवला, आलो तर ठीक, नाही तर फोटोला हार घाला. प्रत्येक वेळेस माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे की मृत्यू हा हातावर घेऊन कधी पण घराच्या बाहेर पडायचं असतं, मृत्यूला घाबरायचं नाही आणि जगायचं असेल तर वाघ होऊन जगायचं, शेळी होऊन कधीच जगायचं नाही. कारण माझे वडील म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर सिन्नरकर महाराज, श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज यांची मी कन्या आहे, ज्यांनी स्वतः 29 वेळा बंदी सोसलेली आहे. आणि लहानपणापासून आमच्या घरी पोलिसांचा गराडा असायचा, आमदार खासदारांचा घरापाशी नेहमी पहारा असायचा. अशा ह्याच्यातूनच वाढलेलो आम्ही आहोत. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस देण्याची भूमिका ही वडिलांकडनं, आजोबांकडनं माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही देत असतो. मुळात ज्ञान देणं हेच त्यांनी शिकवलेलं आहे. कीर्तनातून त्यांनी प्रत्येक वेळेस सगळं काही
देण्याचं काम केलेलं आहे. समाजाला खूप काही दिलेलं आहे. जात धर्म याच्या पलीकडे, कारण त्यांचे सर्व जाती धर्माचे शिष्य आहेत त्यांचे. एका मुसलमान स्त्रीने त्यांना भाऊ मानलेलं होतं आणि एका ख्रिश्चन मुलीला त्यांनी दत्तक घेऊन स्वतःची मुलगी म्हणून आज तिचा म्हणजे त्या मुलीने प्रश्न केला कीर्तनात आल्यावर त्यांना की महाराज तुम्ही स्वतः ख्रिश्चनांना हिंदू का करून घेत नाही. तेव्हा वडिलांनी त्यांना तिला खूप सुंदर उत्तर दिलं, माझा धर्म दुसऱ्या धर्माला आक्रमण करायला शिकवत नाही, असा माझा हिंदू धर्म आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तिने सांगितलं पण मला जर तुमच्या धर्मात यायचं असेल तर हां, कोणाला यायचं असेल तर माझा धर्म अडवत नाही. म्हणून त्यांनी तिला हिंदू करून घेतलं आणि ग्रेसीची निवेदिता तिचं लग्न करून दिलं आणि त्यांना स्वतःला 3 मुली असताना 4थ्या मुलीला दत्तक घेतलेलं आहे. आणि ती आजसुद्धा वडील गेल्यानंतरसुद्धा प्रत्येक सणावाराला दिवाळीला सुद्धा घरी येते, भावाकडनं होळीच साजरी करून घेते. असा आमच्या एकुलता एक भावाच्या आम्ही सगळ्या बहिणी आणि तुम्हीसुद्धा सगळ्या आमच्या बहिणीच आहात. हे आम्हाला आमच्या वडिलांकडनं शिकायला मिळालेलं आहे. आम्ही बरेच सामाजिक कामं केलेलं आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. मी आता बरंच काही सांगत नाही. असे बरेच कामं करत करत आज इथपर्यंत पोचली आहे. आज झालेला सत्कार सुनील मोंडे सरांचे मी आभार मानते की त्यांनी माझा आज सत्कार केलेला आहे आणि पुढच्या सत्काराकडे वळते आहे. पुढे आहे सौ सविता धनंजय चतुर, सामाजिक पुरस्कार आहे. अभिनेत्री आहे सौ सविता धनंजय चतुर. सविता बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. अभिनेत्री असून 2019 मिस प्लॅनेट नाशिक क्वीन हा बहुमान देखील त्यांना मिळालेला आहे. मॉडलिंग, ॲक्टिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. कलर्स मराठी सुंदरा मनामध्ये भरली 3 वर्ष वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. हिंदी TV सिरियल्स जुर्म का चेहरा 20 एपिसोड केलेले आहेत. मराठी चित्रपटात भूमिका 143, उर्मी, गुठली, दाम आणि आता लवकरच थिएटरमध्ये रिलीज होत असलेला आहे किंग मेकर, अंकुश व इतर थिएटर. अंकुश हे इतर थिएटरमध्ये देखील रिलीज झालेले आहे. यूट्यूब एपिसोड 25 यूट्यूब एपिसोड त्यांनी केलेले आहेत. शॉर्ट फिल्म हिंदी मराठी 15पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत. हिंदी पण केल्या आहेत, मराठी पण केलेल्या आहेत. वनराई पुरस्कारांनी त्या पुरस्कृत झालेल्या आहेत. सुंदर माझी द्वार हा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना 60पेक्षा जास्त पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. समाजसेवेची आवड असलेल्या अभिनेत्री सौ सविता धनंजय चतुर यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे. सविताताई आपल्याबरोबर व्यक्त करत आहे. काय मग आज कसं वाटतंय आपला सन्मान सोहळा होतोय. कमल फिल्म प्रोडक्शन, कलावंत विचार मंच आणि कमल फिल्म प्रोडक्शनतर्फे मला वाटतं हा माझा दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार मला अभिनेत्री म्हणून मिळालेला आहे. तर सरांनी मला परत फोन केला की मॅडम तुम्ही तुमचं प्रोफाईल सेंड करा. म्हटलं सर मला ऑलरेडी आपल्या प्रोडक्शनकडनं एक पुरस्कार मिळालेला आहे. तर नाही म्हणे तुम्हाला आता हा पुरस्कार मी सामाजिक क्षेत्रात तुम्ही जे काम करत आहात तुमच्या संस्थेचे किंवा जिथे जिथे तुम्ही पदाधिकारी आहात तर त्यासाठी मी तुम्हाला हा पुरस्कार देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मोंडे सरांना प्रोफाईल सेंड केलं आणि मला आज इथं सन्मानित केलं. त्याबद्दल मी मोंडे सरांची आभारी आहे. आणि आपण इथं सगळं जमलेले आहोत. आपला सन्मान होत आहे. खरं तर सन्मान हा रोजच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आधीच्या बऱ्याच सगळ्या आपल्या भगिनींनी हे सगळं सांगितलेलं आहे. पण मला एक असं सांगावंसं वाटतं जे रोज जे चाललेलं असतं त्याच्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे. 40 वर्षापूर्वी 2 मुली त्याच्यावरच मी थांबली. 2च मुली काही आपत्ती होऊन हे 2च असावी असं माझा निर्धार होता.
आणि मला 2 मुली झाल्या. तर त्यावेळेस मला सगळे नाही मुलगा पाहिजे, वारसदार पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. तर असं सगळे मला म्हणजे एक प्रकारचं ब्रेन वॉश करत होते का नाही मुली त्या लग्न होऊन म्हणजे दुसऱ्या घरी जाते, तुमचं नाव राहणार नाही. पण मी म्हटलं नाही, मुलगा किंवा मुलगी हे आपल्यावर असतं. आपण आई आहोत, आपणच मुलाला पण जन्म देतो, आपणच मुलीला पण जन्म देतो. मग लहानपणापासून तुम्ही मुलाला वेगळं का हे करता आणि मुलीला वेगळं का वागवता, हे आपल्यावरच आहे. आपण पुरुषाला बदनाम नाही करायचं असं माझं म्हणणं आहे. कारण पुरुषालाही आपणच घडवलेलं असतं. त्यामुळे पुरुष प्रधान असं म्हणायचंच नाही इथून पुढे. मी तर असं म्हणेन, सुरुवात आपल्यापासून करा. आपण जेव्हा बाळाला जन्म देतो, मुलगा असो किंवा मुलगी असो, हा भेदभाव ठेवलाच नाही पाहिजे. जे मुलगा करतो ते मुलीने केलं पाहिजे, अगदी घरातल्या छोट्या छोट्या कामांपासून. आणि लहानपणापासूनच तू मुलगा आहेस, तू घराचा वारस आहे, हे त्याला कधी असं बोललंच नाही पाहिजे. आणि मुलीला कधी पराया घेऊन म्हटलं नाही पाहिजे. कारण मुलगी ही उलट दोन्ही घरचं उलट हे करत असते. त्यामुळे स्त्रीच ही आपला उद्धार करत असते आणि स्त्रीच ही खरं तर आपला जग पण चालवते, मी तर म्हणेन. कारण हे संस्कार हे मुलाला पण तिनेच दिलेले असतात, मुलीला पण तिनेच दिलेले असतात. त्यामुळे इथून पुढे माझी एक विनंती राहील, माझ्या सविता बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे सर्व महिलांना एक विनंती राहील, पुरुषांना पुरुष प्रधान किंवा असे टोमणे मारण्यापेक्षा आपणच स्त्रीला सन्मान द्यायला शिका. आपणच आपला कमीपणा घ्यायचं नाही. आपल्यामध्ये खूप काही गुण आहेत. तर माझी ही विनंती राहणार आहे. आणि आत्ताच सांस्कृतिक मंडळ आहे आमचं, तर त्याच्यातर्फे आम्ही मकर संक्रांतीचा आता कार्यक्रम होऊन गेला, सगळीकडे हळदी कुंकू होतं. तर मी आमच्या मंडळाचं एक मीटिंग घेतली आणि म्हटलं आपण आता हळदी कुंकू करायचे. हो करूया, सगळे अगदी 10-15 लोक जमलेली. तर म्हटलं माझ्या स्वतःचे असं इच्छा आहे की आपल्या सांस्कृतिक हे मंडळ आहे सविता बहुउद्देशीयचं, तर त्याच्यामध्ये पहिला सन्मान हा विधवांना मला सन्मानित करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू वाण देऊन मला त्यांना सन्मान करायचा आहे. तर बऱ्याचशा नकारात्मक लेडीजला म्हणतो ना आपण मागे खेचायचा प्रयत्न केला. तर नाही ते अशुभ असतं, ते असं असतं. म्हटलं बिलकुल नाही, हेच तर चुकतं आपलं. हे जेंट्स लोक कधीही महिलांना किंवा कुणालाही नावं ठेवत नाही, हे लेडीजच नावं ठेवतात. ती पुढे चालली तर पाय खेचायचं कामं ही लेडीजच करते. म्हणून लेडीजमध्ये जी ऊर्जा आहे ती चांगल्या कामासाठी घालवा. निंदा करण्यापेक्षा किंवा चालीरीतींच्या विळख्या बेड्यांमध्ये न अडकता त्यातनं जुन्या चालीरीती धरून आणि नवीन जे आलेलं आहे ते दोन्हीची सांगड घालून एक असं जीवन असं समाजापुढे आपलं ठेवा. आपली पिढी अशी बनवा की जिथं आपण सन्मानाने असं म्हटलं पाहिजे का हो ही माझी मुलगी आहे, ही माझी सून आहे. तर हे आपलं कर्तव्य आहे. आपण स्त्री आहोत म्हणून मी म्हणे स्त्रीनी स्त्रीचा उद्धार करायचा आहे. तिने आता एक उदाहरण देते, खरं मी जास्त वेळ घेणार नाही. सोशल कामांमध्ये तर मी आहेच आहे, पण फिल्म लाईनमध्ये आमच्या अक्षरशः कुणीही नाही. ना कुणी टी व्हीवर झळकलं, ना कुणी नाटकात काम केलं. माहेरी माझ्या देशमुख मराठा, इकडे आमचं 96 पुढे. आमच्यामध्ये तर काय मग ते बुरखा घ्या, मग ते असं करा, पुरुषांच्या पुढे जायचं नाही. पण मी लहानपणापासून तुम्हाला सांगते, झाल्यापासून मी थोडीशी काय असेल माझ्यामध्ये मला माहिती नाही. मी सगळ्यामध्ये भाग घेत गेले. अगदी पहिलीपासून स्वागत गीते मीच म्हणणार, डान्सही मीच करणार. आणि ते कन्व्हिन्स करायची माझ्यामध्ये काय कोणती शक्ती आहे की मी घरच्यांना कन्व्हिन्स करायची, आजी बाबांना, हो मला घ्यायचं आहे, मला असं करायचं आहे. आणि अशा लढीवाळ पद्धतीने मी माझी आवड जोपासत आली. तर अगोदर म्हणायचे तू कशाला, आपल्यामध्ये असं नाही. मी म्हणायचे नाही, आपण पहिल्यांदा करू दे असं म्हणता मी अक्षरशः नाटक झालं, हे झालं. ह्या क्षेत्रात मी म्हणजे जे पायंडा असतो ना आपल्यामध्ये हे काम करत नाही, हे बदनाम क्षेत्र असतं. मग लग्न झालं, त्याच्यानंतर मग जबाबदारी पडली. माझे मिस्टर क्लास 1 अधिकारी असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात आमच्या ट्रान्सफर होत गेल्या. आणि त्यामुळे झालं काय की माझ्या कलेला वाव थोडंसं मी बाकीचं केलेलं, फॅशन डिझायनिंग केलेलं, ब्युटिशियन केलेलं, बाकीच्या कला मी जोपासत होते. सुंदर माझी बाग, मला झाडांची खूप आवड आहे. हा पुरस्कार पण मिळालेला आहे. वनराई पुरस्कार मी
मिळवलेला आहे. कारण माझ्या कधी कधी काय होतं, आपल्याकडे कुंड्या ठेवायला पण जागा नसते. मी त्यांना सुद्धा अशी कुंड्या ठेवायला, म्हणजे बाल्कनीत सुद्धा मी कुंड्या ठेवलेल्या, त्याच्या वनस्पती आपल्याला औषधी वनस्पती म्हणून मला हे पुरस्कार मिळालेले. असं करता करता म्हणजे ही सगळी कला जोपासत असं मी आता नाशिकमध्ये आले. दोघी मुली माझ्या, मोठी मुलगी माझ्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुण्याला असते. तिने आत्ताच मागच्या वर्षी डॉक्टरेट कंप्लीट केलं. आणि दुसरी मुलगी पॉलिटिक्समध्ये आहे, ती नाशिकमध्ये आहे. वत्सलाताई खरेंना ते सून आहे आणि ती सोशल कामामध्ये माझ्याबरोबर सामील असते नेहमी. तर कुठपर्यंत आलो होतो आपण. हां, तर हे करत असताना ह्या क्षेत्रामध्ये मग आता इथं आले, मुलींची लग्न झाले. नातवंडांसाठी मी 10 वर्ष गेले, कारण मोठी मुलगी जॉब करायची, त्यामुळे तो नातूही 4 महिन्याचा असताना तिने माझ्या ओटीत टाकला आणि मम्मी तुला काय करायचं ते कर, मी माझा जॉब करणार. हो म्हटलं, 100%. मी ते 10 वर्ष त्या बाळाला सांभाळण्यात घालवलं. माझी कला जोपासत असताना हे सगळं संसार, हे सगळं चालीरीती सांभाळून मी सगळं करत आलेली. मग आता म्हटलं, आता मुलं मोठी झाली, आता सगळं झालं, नातवंड झाली, तुम्ही तुमच्या घरी आता सुखी आहात, आता मला बिझनेस टाकायचा आहे. तर माझी मुलगी काय म्हणे, मम्मा तुला बिझनेसपेक्षा तुला जे राहून गेलेली तुझी आवड आहे ना, ती जोपास तू पहिल्यांदा, नाही तर तू शॉपमध्येच बसणार. मग मी म्हटलं नाही, मला कलेची आवड आहे. तर माझे मिस्टर अक्षरशः सगळ्यांनी नकार घंटा वाजवला पिक्चरमध्ये किंवा ह्या लाईनमध्ये यायचं. मी एक शॉर्ट फिल्म केली आणि ती शॉर्ट फिल्मचं शूटिंग होत असतानाच बलकवडे स्टेडियमला एक हे होतं, कुस्त्यांचं हे ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये फॅशन शो ठेवलेला होता. तर म्हटलं चला जाऊया, आपण देऊया फॉर्म भरून. मी असंच गेले, माझ्या मैत्रिणीला घेऊन म्हटलं चला देऊया. तर जवळजवळ 55 वयाच्या किती 5 ते 55 अशा वयातले सगळे होते. अगदी छोटे छोटे कपडे वगैरे घालून अशा त्या मॉडेल वगैरे. तर मी त्यांच्याकडे बघितलं, म्हटलं अरे आपला कसला नंबर येतो, पण चला आपली जी हाऊस राहून गेली ती करूया, आपण मॉडेलिंग करूया. हां, झालं असं की त्यात मी मिसेस प्लॅनेट नाशिक क्वीन म्हणून मला हा बहुमान मिळाला 2019 मध्ये. मग माझा उत्साह वाढला गेला तिथून पुढे, खरं सांगायचं तर. मग मी मागे वळून बघायचं नाही ठरवलं. मग मी फिल्म सुंदर मनामध्ये भरली, पिक्चर, हे सगळं मला योगायोगाने म्हणा किंवा काय असेल, माझ्या तकदीरात तीव्र इच्छा, माझ्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण होत गेल्या. अजूनही मला खूप म्हणजे कामं चालू आहे, कामं करत आहे आणि सगळ्यांचा तुमचा पाठिंबा आहे. पण आपली जिद्द खूप महत्त्वाची आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. जिथं तुम्हाला शूट असेल तिथं एकटं जावं लागतं, एकटं यावं लागतं. तुमचा स्वभाव चांगला पाहिजे, तुम्हाला कोणीही त्रास देत नाही. मी तर म्हणेन कुठले क्षेत्र वाईट नाही आहे, हे आपल्यावर असतं, आपण तिथं कसं आपला ठसा उमटवायचा. आणि मला आत्तापर्यंत ह्या क्षेत्रामध्ये असूनही मला कधीही वाईट अनुभव आलेला नाही. फिल्म लाईनमध्ये पण, सोशल याच्यात तर नाहीच, पण ह्या लाईनमध्ये का नाही. म्हणून मी म्हणते श्री आपली महिलांचा उद्धार करू शकते. महिलांनी कधी कमी लेखायचं नाही आणि महिलांनी पुरुषांनी महिला असं पण हे करायचं नाही. लहानपणापासून जे बाळ आहे ना, तू मुलगी तू मुलगा हा भेदभाव करायचा नाही. बस मी खूप वेळ घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं छान ऐकून घेतलं. बोलायला तर खूप आहे, पण वेळेअभावी आपण जास्त काही बोलत नाही आहे. मुंडे सरांची, खरं तर मुंडे सरांचं माझं फक्त फोनवरच बोलणं होतं आणि मुंडे सरांचा आवाज ऐकून मी म्हणते की 70+ असायला पाहिजे. सर मी आज मुंडे सर इकडे या बरं तुम्ही, आज मला बोलायची. हो सर, आपलं बऱ्याच वर्षापासून आपलं फोनवर बोलणं होतं. तर मी सरांचा आवाज आणि बोलण्याची आदब वगैरे बघून मला असं वाटायचं की सर हे 70+ किंवा असे सिनियर सिटीजन असतील. पण आज जेव्हा मी बघितलं तर मुंडे सर इथं बसले, म्हटलं मी एकदम शॉक झाली का हे मुंडे सर आहेत म्हणून. आणि खूप आदर आहे त्यांची आणि म्हणजे स्वभाव पण खूप छान आहे. आम्ही फक्त फोनवरच बोलत होतो, आज प्रत्यक्षात भेट झाली आणि खूप छान. तुमचे जे आहे आता हे डोक्यात काही असेल अजून काही कल्पना, तर माझी संघटना सविता बहुउद्देशीय संघटना नेहमीच तुम्हाला सहकार्य करेल. धन्यवाद सगळ्यांचे. नमस्कार. जय जिजाऊ. सर्व पुरस्कारार्थींचा पुरस्कार झालेला आहे. आता सन्मानार्थीचे पुरस्कार दिले जाते. आता सन्मानार्थीचे आपण एका पाठोपाठ एक लगेच घेणार आहोत आणि कारण वेळेचा पण अभाव असल्यामुळे त्यांना इथे फक्त सन्मान करण्यात येईल. पहिले आहेत
सामाजिक सौ सुप्रिया गवळे नाशिक इथल्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, छात्रसेनेच्या पण त्या अध्यक्ष आहेत. परत आहेत छात्रसेनेच्या अध्यक्ष असून त्यांचा सत्कार करताना, छात्र भारतीचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे. सुप्रिया गवळे. कविवर्य कुसुम अग्रवालच्या साहित्यभूमीत साहित्यिक दीपाली सोसे यांचा सत्कार करताना निश्चितच आनंद होत आहे. सन्मान त्यांचा सन्मान करताना दीपाली सोसे ह्या काही कारणाने उपस्थित न झाल्यामुळे त्यांच्या ह्या आलेल्या आहेत आणि त्याबद्दल सत्कार स्वीकारत आहेत. ताईंच्या कविता ह्या विद्यापीठात सुद्धा लागलेल्या आहेत. म्हणजे किती मोठ्या खानदेशच्या बहिणाबाईंचा वारसा चालवणाऱ्या अशा कवयित्री आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. तर त्यांचा सत्कार करताना आम्हाला खरोखर अतिशय आनंद होत आहे. विद्यापीठात कविता लागणं ही सोपी गोष्ट नाही. हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांच्या स्वतःचा फार मोठा सन्मान आहे. आणि याच्यावरून त्यांच्या कवितेची क्षमता काय असेल हे आपल्या लक्षात येतं की पुस्तकात विद्यापीठात कविता ह्या तितक्या ताकदीच्या असाव्या लागतात, तेव्हाच त्या तिथे पोचतात आणि त्या तिथे पोचलेल्या आहेत. म्हणून त्यांचा हा सत्कार खरोखर खूपच उमदा आहे आणि तो आपल्यापर्यंत पोचलेला आहे. अतिशय आनंद क्षण आहे हा. दोन मिनिटं आपण त्यांना बोलायला वेळ देऊया. नक्कीच आम्हाला आवडेल की तुमच्या कविता कशा पोचल्या हे ऐकायला. नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि कार्यक्रमाचे आयोजक सुनील मोंडे सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि एक महिलांविषयी एक गीत सादर करते, आपण आनंद घेऊ. चला सखींनो चला बायांनो क्षण आनंदाचे आले, रोजच व्हावे साजरे सखी महिला दिन आपुले. चला सखींनो चला बायांनो क्षण आनंदाचे आले, रोजच साजरे व्हावे सखी महिला दिन आपुले. तुझ्या कुटुंबाचा पाया झिजती तव काया, तुझ्या मायेच्या पदरात सखी मिळे प्रेम छाया. तुझ्या कुटुंबाचा पाया कुटुंबाचा पाया झिजती तव काया, तुझ्या मायेच्या कुशीत सखी मिळे प्रेम छाया. तुझ्या छत्र छाये खाली घडे ज्ञानाचे गिरविले, रोजच साजरे व्हावे सखी महिला दिन आपुले. तुल दीपक आहे मुलगा मुलगी दिव्य ज्योती, ज्योती विना दिव्याची मग काय राहणार
मुलगी दिव्य ज्योती, ज्योती विना दिव्याची मग काय राहणार महती. मुलगी वाचवा मुलगी शिकवा ती लक्ष्मीची पाऊले. रोज साजरे भावे सखी महिला दिन आपुले. शूरवीर झाशीची राणी तिचा लढवय्या वाणा. ज्ञान ज्योतीने घाली गवसणी सखी आज जगना. शूरवीर झाशीची राणी तिचा लढवय्या वाणा. ज्ञान ज्योतीने घाली गवसणी सखी आज जगना. तुझ्या कर्तृत्वाने सारे विश्व ती जाळले. रोजच साजरे व्हावे सखी महिला दिन आपुले. तुझ्या ठाई स्वर्गवसी तुझ्या ठाई चारिधाम. तुझ्या मायेच्या कुशीत विसावण्या जन्मले श्रीकृष्ण श्रीराम. तुझ्या ठाई स्वर्गवसी तुझ्या ठाई चारिधाम. तुझ्या कुशीत विसावण्या जन्मले श्रीकृष्ण श्रीराम. मातेच्या प्रेमासाठी दत्तात्रय अवतरले. रोजच साजरे व्हावे सखी महिला दिन आपुले. रोजच साजरे व्हावे सखी महिला दिन आपुले. धन्यवाद. मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सुरेश मोंडे सर. असंच प्रेम स्नेह आपण जपूया आणि आपण दिलेला हा पुरस्काराचा आणखी अधिकाधिक कसा उपयोग होईल आणि ही प्रेरणा मी दुपारच राहील. विशेष म्हणजे मी कॅन्सर सर्वायवर असून त्या आजारावर मात करून पुन्हा नव्याने उभे राहिले आहे. महिला दिन रोज आपला खरंच हे रोज साजरा व्हावा आपला महिला दिन. पुढच्या आहे शिल्पा शाहीर. नागपूर इथून आलेले आहे. नृत्यांगना आहे शिल्पा शाहीर. कला ही कोणती असो ती किती महत्त्वाची असते आणि नृत्यांगना म्हटल्यानंतर नक्कीच आपल्याकडे हेमा मालिनी माधुरी दीक्षित आल्याशिवाय राहत नाही. तेवढंच सौंदर्य. नृत्यांगना म्हटलं की सौंदर्य कसं असतं हे लगेच दिसतं. कारण शरीराला नृत्य हे नेहमी चांगलं सतेज म्हणजे आतून सुंदर. नुसतं चेहरा सौंदर्य नाही, माणूस आतून सुंदर होतो आणि ते सौंदर्य आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं. नृत्यांगना शिल्पा शाहीर यांचा सत्कार करताना आम्हाला निश्चितच खूप आनंद होत आहे. पुढचा सत्कार आहे अभिनय क्षेत्रातला कल्पना वाढे पुणे. इव्हन लोकांपुढे आणण्याचं काम एखादा अभिनेता अभिनेत्री करत असते आणि तेच काम कल्पना वाढे या करताना दिसून येतात. अभिनय क्षेत्राचा हा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुढील सत्कार आहे सुनीता भालेकर. सामाजिक क्षेत्रासाठी यांना हा सन्मान केला जात आहे. मुंबई येथून आलेल्या आहेत सुनीता भालेकर. सामाजिक क्षेत्राचा सन्मान. समाज कार्य करत असतात. अनेक सामाजिक कामातून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि अनेक
पदांवरही त्या कार्यरत आहेत. सुनीता भालेकर यांचा सन्मान करताना निश्चितच अधिक आनंद होत आहे. सुनीता भालेकर मुंबई येथून आलेल्या आहेत आणि सामाजिक कामासाठीचा हा सन्मान बरंच काही बोलून जातो आहे. मुंडे सरांचे आभारी आहे. त्यांनी मला इकडे या मंचावर बोलवलं. तसेच मान्यवरांचे आभार. त्यांनी त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले. इथे बसलेल्या सर्वांचे धन्यवाद. ज्यांच्याशी मी बोलले सर्वांशी. आणि मी नाशिकमध्ये पहिल्यांदाच आले की याच्या अगोदर केव्हाच नाही आहे. सर्वांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत महिलांबद्दल. कसं असावं, पुरुषाने साथ दिली तर स्त्री पुढे जाते, स्त्रीने साथ दिली तर पुरुष पुढे जातो. पण ना थोडंसं वेगळं मला काहीतरी सांगायचं आहे. आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो आणि यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. जशा मॅडम म्हणाल्या, कवित्री म्हणाल्या की रोज महिला दिन असावा, रोज महिला दिन साजरा केला जावा. पण महिलांचा दिवस रोज साजरा करतात का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये सून आहे, सासू आहे, मुलगी आहे, नणंद आहे, काकी, जाव, दीर, अशा ही सगळी नाती आहेत. पण याच महिला आपल्याच घरातल्या स्त्रियांचा सन्मान रोज करतात का? जसे की आपण टीव्ही सिरियलमध्ये सिरियल्स बघतो, इथे सगळे कलाकार पण आहेत, कायदे पण आहेत. पण प्रत्येक सिरियलमध्ये असं दाखवतात की प्रत्येक स्त्री, घरातली स्त्री स्त्रियांवरच अन्याय करते. त्याच महिला प्रत्येक सिरियलिंगमधली महिलाच महिलांवर अन्याय करते आणि मग तिला खूप सोसावं लागतं. आपण आता म्हणतो की बापरे, खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या महिला चालतात. पण हल्ली म्हणजे आता आपण जे बघतोय, आपण सूर्यापर्यंत मंगळापर्यंत चाललोय. पण प्रत्येक याच्यामध्ये असं दाखवलं की याची परीक्षा द्यायची आहे, त्याची परीक्षा द्यायची आहे, त्या गोष्टीची परीक्षा द्यायची आहे, त्या गोष्टीची परीक्षा द्यायची आहे. मग हे का फक्त स्त्रीनेच करायचं असतं का, परीक्षा द्यायच्या असतात? जर आपण म्हणतोय की आपल्याला महिला दिनांच्या सर्वांना एक जागतिक महिला दिन हा आपण सगळेजण साजरा करतोय वर्षातून एकदा, तर रोज असावा. तर हा सन्मान मात्र घरातल्या घरातच स्त्रीला प्रत्येक आणि रोजच्या रोज मिळावा. थँक्यू सो मच मला 2 शब्द बोलायला दिलं त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर सामाजिकच कामासाठी ॲडव्होकेट सोनाली सूर्यवंशी सोनवणे नाशिक येथीलच आहे आणि सामाजिक कार्यासाठी त्यांचा सन्मान होत आहे. आता सामाजिक कामाबद्दल बोलण्याचं म्हटलं तर सगळ्यांनाच आता सामाजिक कामही माहिती आहे. सामाजिक कामासाठी लोक पुढे येतात, ही चांगली गोष्ट आहे. अजून अधिक लोकांनी पुढे येणं गरजेचं पण आहे आणि समाजाला दिशा देण्याचं कामही केलंच पाहिजे. तेच काम आता एक ॲडव्होकेट आहेत, दुसरे ॲडव्होकेट तर त्याचे सत्कार करत आहेत, हे सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे. 2 ॲडव्होकेट, मगाशी जसं 2 अभिनेत्री तसं आता 2 ॲडव्होकेट पण व्यासपीठावर आहेत आणि त्यांचा सत्कार करताना आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद होत आहे.
नमस्कार. तुमचा जास्त वेळ नाही घेणार, 2च मिनिटं बोलणार आहे मी. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व माझ्या बंधू भगिनींनो, मला सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते मी, जे काही आहे तुम्ही डान्स क्लासेस मुलींना लावता, ॲक्टिंग क्लासेस लावता, अनेक प्रकारचे क्लासेस लावता, त्याचसोबतच तुम्ही जर मुलींना कराटेचे क्लासेस लावले, लुडोचे क्लासेस लावले, जे काही जुडो वगैरे हे जे क्लासेस लावले, याच्याने मुली स्वतः सेल्फ डिफेन्स होतील आणि त्यांच्याकडनं अनेक मुलींना प्रेरणा मिळेल आणि स्वतःचं संरक्षण करू शकतील. हे आम्ही ग्रामीण भागातही काम करत असतो. मुळात आपण सिटीमध्ये बऱ्याच महिला अशा असतात की त्या पे करून क्लासेस करू शकतात प्रायव्हेटमध्ये, पण ग्रामीण भागातील जे काही वाडे असतात, पाड्यांवर ज्या काही महिला असतात, मुली असतात, त्यांना या गोष्टी मिळत नाही. तिथे आम्ही काम करत असतो. सर्वांना एवढीच विनंती की या गोष्टी कुठेतरी कमी व्हायला हव्यात. यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे हे अतिशय गरजेचं आहे. कुठे काही तुमच्या इथे शिबिर असेल किंवा तुम्हाला कुठे घ्यायचे असेल असे क्लासेस, तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथे तुम्हाला क्लासेस देऊ शकते आणि मुलींना स्वसंरक्षण देऊ शकते. धन्यवाद. त्यांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. विजाम पठाण अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. फोटो काढता येत असला नाही. स्कूल विद्या प्रबोधी मी ते क्रीडा शिक्षिका आहे. अनेक सामाजिक क्षेत्रात काम करतात. नाशिक येथील क्षितिजा सागरकर. अनेक गोष्टींवर मात करत इथपर्यंत पोचलेलं आहे. क्षितिजा सागरकर 2012मध्ये त्यांच्या मिस्टरांचं अचानक निधन झालेलं होतं आणि दुर्दैव म्हणजे पाडव्याच्या दिवशी बोलता बोलता हृदयविकाराचा झटका येऊन ते गेलेले होते. क्षितिजा सागरकर. पुढच्या आहे सविता केदारे. यानंतर सन्माननीय पाहुण्या अभिनेत्री आपले 2 शब्द आपल्याकडे व्यक्त करतील आणि त्यानंतर सर्वांनी आभार प्रदर्शन झाल्यानंतर फोटो काढायला व्यासपीठावर यायचं आहे. एक फोटो होईल आणि मग कार्यक्रम संपले. मी माननीय प्रांजली बिरारी नेवासकर यांना विनंती करते त्यांना आपले मनोगत उपस्थित सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. याच्यावर उपस्थित सुनील मोंढे सर, ॲडव्होकेट सुवर्णा मॅडम आणि वैजयंती ताई यांचे पण मी नमस्कार करते आणि सगळ्या महिलांचे ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे अभिनंदन. कारण की आज पुरस्कार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना आज पुरस्कार दिलेला आहे सरांनी आणि त्यांच्यासोबत आज मला वेळ घालवायला मिळाला याचा मला खूप आनंद होतो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत आणि मोंढे सरांचं खरं विशेष अभिनंदन आहे. कारण की जरी आपण म्हणतो की आज आपण आधुनिक जगामध्ये आहोत, पण तरी पण सकाळी उठल्यापासून तर कामाला जाईपर्यंत आणि घरी येऊन झोपेपर्यंत एका स्त्रीला किती छोट्या छोट्या ठिकाणी स्ट्रगल करावं लागतं हे तिलाच माहिती असतं. कदाचित काही गोष्टी ती सांगत नाही, पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला स्ट्रगल करावं लागतं. आणि खरं तर आपण म्हणतो की महिला दिन आहे, पण कधी कधी आपण बघतो की पुरुष म्हणतात की चला आज महिला आराम करतील, आज आम्ही सगळं काम करेल. पण खरं तर तेव्हा त्यांच्या लक्षात येत असेल की महिलांचं स्ट्रगल खूप मोठं आहे. आणि आपण जर बघितलं तर ज्या टर्म्सवरती पुरुष आयुष्य जगत आहेत त्याच टर्म्सवरती जर स्त्रिया आयुष्य जगायला लागल्या
तर त्यांना कुठेतरी नावं ठेवले जातील किंवा ते ॲक्सेप्टेबल नाही होणार आपल्या समाजात. तर त्यामुळे जर हा सन्मान असा दरवर्षी होत राहिला, इतक्या स्ट्रगलमधून सुद्धा स्त्रिया काहीतरी अचीव करत आहेत, त्याला ॲप्रिशिएट केलं गेलं तर खरंच अजून काही स्त्रिया पुढे येतील, त्यांचे घरचेही त्यांना सपोर्ट करतील आणि सगळ्यांचंच अभिनंदन आणि सरांचंही अभिनंदन. थँक्यू. महिला खरोखर किती तळमळतेने काम करत असत्या याचं आजचं उदाहरण की आम्हाला इथे वेळेवर आल्यानंतर कार्यक्रमाला हजर झालेली आमची गौरी स्वतःहून म्हणाली मी तुम्हाला मदत करते आणि आज पूर्ण कार्यक्रम संपूर्ण ती उभी आहे तिथे आणि तिचा सन्मान हा खरा महिला दिनाचा महिलांचा सन्मान असणार आहे म्हणून तिचा सन्मान करावा असं मी मान्यवरांना विनंती करते. गौरी. महिलेतल्या कामाचा हा सन्मान आहे आणि खरं महिलेला काम म्हटलं तर कधीही कोणत्याही क्षणी कशाही पद्धतीत उभी राहू शकते याचं उदाहरण गौरींनी आज पुन्हा आपल्याला घालून दिलेलं आहे आणि हा सन्मान खरोखर खूप सन्माननीय आहे असं मी म्हणेन. त्यांनी घडवून आणला त्या महिलांचा सन्मान पुरुषांनी करावा हे खरोखर मोठी गोष्ट आहे म्हणून मोंडे सरांचे आभार. आपण सर्वजण उपस्थित झालात आणि संपूर्ण कार्यक्रम हा छान पद्धतीने म्हणजे हा कार्यक्रम करताना टाचणी पडली तरी आवाज इतकी शांतता होती, इतका सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडलेला आहे. सर्वांचे आभार हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांना सर्व संपूर्ण पसाचे आभार सर्वांचे आभार मानते आणि फोटोसाठी सर्वांनी व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. आपण सर्व एक फोटो घेऊया आणि मग त्यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.